नमस्कार. मी पक्षीमित्र दीपक शिंदे. निसर्गाचाही अभ्यास करतो, पर्यावरण आणि आपल्या परिसरात जे पक्षी दिसतात त्यांचा मी भरपूर अभ्यास केला. माझं गाव कोकणातलं आहे, चिपळूण तालुक्यातील ओवळी गाव. तर ओवळी गावच्या परिसरात मंदिर आहे आमच्या देवीचं, सुकाई मंदिर. त्या मंदिराच्या परिसरात ग्रेट इंडियन हॉर्नबिल हा पक्षी यायचा. त्याचं वास्तव्य तिथं रात्रीचं असायचं आणि दिवसा उदरनिर्वाहासाठी हा पक्षी भरकटत असायचा. तर मी शाळेत शिकायला असताना लहानपणी शाळेच्या वाटेवर या पक्षाची जोडी त्या देवराईतून रोज उडत त्याच ठिकाणी त्याच वेळी माझ्या डोक्यावरून एकदम खालून जायची आणि डोक्यावरती ती भली मोठी चोच मारतील म्हणून मी अक्षरशः जमिनीवर दबून बसायचो. आणि या पक्षामुळं मला आवड निर्माण होत गेली. मी आकर्षित झालो पक्षीने. तर मी लहान असताना या पक्षामुळं मी निसर्गाच्या याच्यात अभ्यास अविरतपणे करत गेलो. त्याच्यानंतर पुढं मला शिक्षण झाल्यावर वन खात्यातच नोकरी कशी लागावी ती सलीम अली पक्षी अभयारण्य येरवड्यातील. तर सलीम अली पक्षी अभयारण्यात नदी किनारी आणि लँड बर्ड्स म्हणजे निसर्गातील पक्षी असे मिळून 60 जातीचे पक्षी पाहायला मिळायचे. आणि स्थलांतरित पक्षी 5-5 हजारच्या संख्येने थंडीमध्ये तिथे यायचे. तर पक्षी पाहायला मोठमोठे लोक, अगदी डॉक्टर सलीम अलींपासून प्रकाश गोळे, बिडवे वगैरे असे मोठमोठे पक्षी तज्ज्ञ त्या परिसरात पक्षी पाहायला यायचे. तर त्यांच्याबरोबर मी फिरायचो आणि त्यावेळेस त्यांना माझा बॉडीगार्ड म्हणून उपयोग व्हायचा. मला व्यायामाची फार आवड होती, तब्येत चांगली होती माझी. तर ते मला बरोबर घेऊन जायचे. त्यांच्याकडे किमती कॅमेरे, लेन्स वगैरे असायचे. तर त्यांना तो माझा एक हे व्हायचा आधार आणि त्यांचं जे संभाषण चालायचं ते मी आत्मसात करायचो. असं करता करता माझा अभ्यास वाढत गेला. मी शाळेतल्या मुलांना पक्षी पाहायला आणायचो. सलीम अली अभयारण्यात पक्षी दाखवायचो, झाडांची माहिती द्यायचो. पक्ष्यांनी सोडून दिलेली घरटी मी कलेक्ट करायचो आणि ती झाडावरती मांडायचो आणि त्याच्यामध्ये त्या पक्ष्याचं चित्र ठेवायचं. मग मुलांना ते कळायचं की हे कुठल्या पक्ष्याचं घरटं कसं असतं अशी माहिती द्यायचो. असं 5000 विद्यार्थ्यांना मी सलीम अलीमध्ये. निसर्गात जर पक्षी नसते तर निसर्ग कसा वाटला असता आपल्याला हा जरा विचार करून पहा. म्हणून पक्षी निसर्गाचं एक देणच आहे आणि ते जपलं पाहिजे. निसर्गात फिरलं पाहिजे. निसर्गात फिरल्यानंतर आपले जे विचारांचं वगैरे जे थैमान असतं डोक्यामध्ये ते सगळं नील होतं आणि आपण निसर्गात शांत वातावरणात एकांतपणे जर भटकलो तर मन पण स्वच्छ होतं आणि त्याचे आपल्याला नकळत शरीराला पण फायदे होत असतात. तुमचे शरीर पण सक्षम राहतं. म्हणून निसर्गात फिरत राहणं गरजेचं आहे. इंदुरीकर महाराजांचं कीर्तन होतं. तर ते महाराज जीव तोडून तरुण पिढीला संदेश देत होते आपल्या कीर्तनात की तुम्ही जीवनात आलाय तर काहीतरी करून दाखवा. आईबापाच्या पैशावर उड्या मारू नका, दारू सिगरेटी फुकत बोंबलत हिंडू नका, MA करा, BEd करा, DEd करा, वकील व्हा, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, असं बरंच काय काय सांगत होते. आणि सांगता सांगता शेवटी काय म्हटले, नाही जमत तर मरा, जागा खाली करा. तर मला ते एकदम हे झालं की हा माणूस आपल्या कीर्तनातून सांगतो आहे. आणि आजकाल मोबाईलच्या याच्यामध्ये आईवडिलांनी मुलंसुद्धा एकमेकांशी बोलत नाहीत, संवाद तुटत चालला आहे. तर ते मला सतत माझ्या डोक्यामध्ये भिनायला लागलं आणि तेच शब्द त्यांचे हे व्हायला लागले. मग रात्र अक्षरशः जागून काढली मी, झोप शून्य. सकाळी उठलो, जेवढं काय मटेरियल होतं ते गोळा केलं आणि देवघरामध्ये स्वतःला लॉकडाऊन करून घेतलं. तर अशा रीतीने हे पुस्तक झालं निसर्गधन आणि अजितदादा पवारांच्या हस्ते विधान भवनात या पुस्तकाचं प्रकाशन झालं.